चिंचवड महापालिकेने अखेर पुनावळीतील प्रस्तावित कचरा डेपोचा निर्णय रद्द केला आहे। 2008 मध्ये 22 हेक्टर जमीन राखीव ठेवण्यात आली होती। नाशिकमधील जिंदाल कंपनीत लागलेली भीषण आग 48 तासांपासून धुमसते। केमिकल, प्लास्टिक आणि कचरा मालामुळे आगीने रौद्र रूप धारण केले आहे। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे। आता वेतनवाढीचा लाभ निवृत्त कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे। धुळेच्या गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 मध्ये 1,84,00,000 रुपयांची रोकड आढळली। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जिहाद विरोधी कठोर भूमिका घेतली, परंतु त्यांच्या काही धोरणांमुळे जिहादी गटांना अप्रत्यक्षपणे फायदा झाला, असा तज्ञांचा निष्कर्ष आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांची वॉशिंग्टन मधील ओव्हल ऑफिस मध्ये पहिलीच औपचारिक भेट वादात सापडली। वॉशिंग्टन डीसी मध्ये इस्रायली दूतावासाजवळ 2 इस्रायली दूतावास कर्मचाऱ्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली। दिल्ली कॅपिटल्सवर 59 धावांनी विजय मिळवत मुंबई इंडियन्सने प्लेऑफ मध्ये अंतिम स्थान पटकावले आहे। वानखेडे स्टेडियम मध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या नावाने रोहित शर्मा स्टँडचे उद्घाटन त्यांच्या आई वडिलांच्या हस्ते झाले। दिल्ली आणि एनसीआर मध्ये अचानक झालेल्या वादळात 6 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत।